नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप जाधव सर. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील, आई लक्ष्मीबाई. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी म्हणजे इसवी सन 1840 साली महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला. महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1 जानेवारी 1848 साली पुणे येथे बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात जी पहिली मुलींसाठी शाळा काढली, त्या शाळेमध्ये महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी कार्य पार पाडले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी बालहत्या प्रतिबंध गृहाची 1863 साली जी स्थापना केली होती, त्या बालहत्या प्रतिबंध गृहातील मुलांची काळजी घेण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलं होतं. काशीबाई या विधवेच्या मुलांना महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतले होते. तसेच महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य होतं, त्या प्रत्येक कार्यामध्ये सावित्रीबाई यांचा मोलाचा वाटा होता. केश ओपन या प्रथेच्या विरोधात नाव्यांचे संप घडवून आणण्याची संकल्पना ही सावित्रीबाई फुले यांनी सुचवली होती. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर म्हणजेच 1890 नंतर सत्यशोधक समाजाची धुरा स्वतः सावित्रीबाई फुले यांनी वाहिली. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांची ग्रंथसंपदा काव्य फुले हा त्यांचा कविता संग्रह होता. सोबत रत्नाकर व बावनकशी हाही त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. 1897ला पुणे येथे प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. त्याच्यामध्ये हजारो लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागले. महार समाजातील पांडुरंग गायकवाड या 11 वर्षाच्या मुलाला स्वतःच्या पाठीवर घेऊन ससाणे नगर येथे 8 किलोमीटरचा प्रवास करून यशवंताच्या दवाखान्यात सावित्रीबाई फुलेंनी त्याला दाखल केले. त्यावेळेस पांडुरंग याचे प्राण वाचले, परंतु सावित्रीबाई फुले यांना प्लेगचा आजार झाल्यामुळे त्यांचं 10 मार्च 1897 रोजी त्यांचं निधन झालं. सावित्रीबाई फुले यांची विशेषता भारताची स्त्रीवादाची जननी, महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळवळीच्या अग्रणी अशी त्यांची ओळख आहे. आधुनिक मराठी काव्याच्या जननी म्हणून सुद्धा त्या ओळखल्या जातात. तसेच भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका. त्यांच्या जन्मदिवस 3 जानेवारी हा स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच त्यांच्या जयंतीप्रित्यर्थ बालिका दिन सुद्धा साजरा करण्यात येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. तसेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या प्रेरणा MPSC अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.